गुजरातच्या दबावापुढे झुकत महाराष्ट्रानं नर्मदा खोऱ्यामधल्या 5 टीएमसी पाण्यावरचा हक्क सोडून दिलाय। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भामधला गुजरातला अनुकूल असा करार देखील देवेंद्र फडणवीस सरकारनं 7 जानेवारी 2015 ला केलाय। विशेष म्हणजे या कराराला नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळानं विरोध दर्शवला होता। त्याकडेही महाराष्ट्र सरकारनं सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची माहिती अधिकारात समोर येते। महाराष्ट्र गुजरात पाणी वाटप करारानुसार सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांकरता गुजरातनं स्वखर्चानं उकई प्रकल्पातून महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी देणं बंधनकारक आहे। दुसरीकडे नर्मदा पाणी तंटा लवादानुसार नर्मदेतून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार आहे। गुजरात सरकार बरोबर 7 जानेवारी 2015 ला देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेल्या करारानुसार महाराष्ट्राला उकई प्रकल्पातून 5 टीएमसी पाणी मिळणार आहे। मात्र नर्मदेमधल्या 10 टीएमसी पाण्याऐवजी महाराष्ट्राला फक्त 5च टीएमसी पाणी मिळणार आहे। या करारानुसार महाराष्ट्रानं नर्मदेतल्या 5 टीएमसी पाण्यावरचा आपला हक्क सोडलाय। ही गंभीर बाब 7 एप्रिल 2015 ला नाशिक पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून दिली। 3 जुलै 2015 ला तापी सिंचन महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सुद्धा हीच गंभीर बाब महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे। मात्र महाराष्ट्र सरकारनं या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलंय, साफ दुर्लक्ष केलंय। महाराष्ट्रात एकूण आत्ताची परिस्थिती बघता महाराष्ट्रानं का माघार घेतली हा मुद्दा आहे। गुजरात बरोबर करार करताना महाराष्ट्र सरकारनं नाशिक पाटबंधारे विभाग आणि तापी सिंचन महामंडळाला अंधारात ठेवलं हे विशेष। नर्मदा जल लवादानुसार 10.89 टीएमसी पाणी हे आपल्या राज्याच्या वाट्याचं आहे आणि ते पाणी आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्यातून सरदार सरोवर त्यातून सर्व पाणी आपल्याला उचलता येत नाही, कारण तिथे टेक्निकल अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत आणि त्यामुळे सर्व पाणी तिथून आपल्याला उचलता येत नाही आणि म्हणून आपण उकईतून, कारण हे सरदार सरोवरामध्ये जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांना हे अधिक सोयीचं आहे आणि म्हणून उकईमधून आपण 5 टीएमसी पाणी गुजरातकडून या ठिकाणी घेतलं आणि उर्वरित पाणी जे आहे 5.89 टीएमसी हे आपण सरदार प्रकल्पातून त्या ठिकाणी घेणार आहोत। माझे सहकारी दीपक भातुसे आपल्यावर आहे। दीपक, आता आपण मंत्री महोदयांचं म्हणणं ऐकलं, 10 टीएमसी पाण्याचा हिशोब दिला, 5 टीएमसी पाणी कुणासाठी सोडून दिलं महाराष्ट्रानं? आणि इतक्या सहजासहजी ज्या पाण्याकरता महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या जागा गेल्या, फायदा गुजरातला होणार आहे, कुणाच्या दबावाखाली महाराष्ट्र सरकार आहे? अजित, प्रामुख्याने नाशिक विरुद्ध नगर असं असताना महाराष्ट्राला पाण्याची गरज असताना महाराष्ट्राने आपला 5 टीएमसी वरचा हक्क का सोडला हा खरा प्रश्न आहे। या संदर्भात जेव्हा मंत्री महोदयांना विचारलं तेव्हा त्यांनी आपण कुठलाही हक्क सोडला नसल्याचा दावा केला आहे। परंतु जे कागदपत्र झी मीडियाच्या हाती लागलेले आहेत त्या कागदपत्रावरून तो स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्राला 15 टीएमसी पाणी मिळालं होतं, तिथे आता केवळ 10 टीएमसी पाणी मिळणार आहे आणि 5 टीएमसी वरचा महाराष्ट्राने आपला हक्क सोडलेला आहे आणि त्याचा करार 7 जानेवारी 2015 रोजी करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा करार गुजरातच्या अटींवर झाला हे स्पष्ट आहे। प्रामुख्याने 2002 पासून अजित हा सगळा प्रकार सुरू होता। या संदर्भात गुजरातबरोबर बैठका सुरू होत्या, पत्रव्यवहार सुरू होते, परंतु गुजरातला आपल्या सोयीनुसार हे करार हवे होते म्हणून हे करार होत नव्हते। वारंवार महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी याला विरोध केला होता। मग ते विलासराव देशमुख असोत, त्यांनी या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलं होतं नरेंद्र मोदींना, परंतु गुजरातच्या अटींनुसार हा करार होत नव्हता। त्यामुळे हे एकही पाऊल या संदर्भात पाणी वाटप करारासंदर्भात पुढे जात नव्हतं। परंतु महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर केवळ 4 महिन्यातच ऑक्टोबर 2014 ला सरकार बदललं आणि जानेवारी 2015 ला या संदर्भातला करार गुजरात बरोबर करण्यात आला आणि 10 टीएमसी पाणी जे नर्मदा लवादानुसार महाराष्ट्राला नर्मदामधून मिळणार आहे ते मिळायला हवं होतं आणि त्याचबरोबर उकईचं जे पाणी 5 टीएमसी आहे, कारण सरदार सरोवर प्रकल्प जो झाला ज्याचा फायदा पूर्णपणे गुजरातला होतोय, त्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातली गावं विस्थापित झालेले, त्यांचं पुनर्वसन महाराष्ट्रात झालेलं आहे आणि या पुनर्वसित झालेल्या शेतकऱ्यांना पाणी देणं, सिंचनासाठी पाणी देणं, शेतीसाठी पाणी देणं हे गुजरातवर बंधनकारक आहे। त्यामुळे उकईमधून गुजरात हे 5 टीएमसी पाणी देणार होतं, असं 15 टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळणार होतं। परंतु जो करार महाराष्ट्राने केला त्यानुसार उकईचं 5 टीएमसी पाणी मिळतंय म्हणून नर्मदेतून मिळणाऱ्या 10 टीएमसी पैकी 5 टीएमसीचं पाणी आम्ही गुजरातला देतोय असं सांगत महाराष्ट्राने 5 टीएमसी वरचा अधिकार आपला सोडलेला आहे। एकीकडे पाण्यासाठी युद्ध होत आहेत आणि महाराष्ट्र सरकारने कुणाच्या दबावाखाली हे 5 टीएमसी पाणी जे गुजरातला दिलं, आपल्या पाण्यावरचा हक्क सोडला, हा खरा प्रश्न आहे। या संदर्भात पाटबंधारे विभाग असो किंवा मंत्री महोदय असो गोलगोल उत्तर देत आहेत आणि त्यांचा दावा आहे की उकईचा पाण्यावर आपला हक्कच नव्हता। जर उकईचा पाण्यावर हक्क नव्हता तर जो सरदार सरोवर प्रकल्प संदर्भात करार झाला होता त्या करारात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरदार सरोवरामध्ये जी गावं विस्थापित होतील त्यांच्या पुनर्वसनानंतर
त्यांना सिंचनासाठी पाणी देणं हे पूर्ण खरंय दीपक, या सगळ्या मंत्र्यांना आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना एकच सांगावं असं वाटतंय की मराठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या मतावर तुम्ही निवडून आला आहात, महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत. शिवछत्रपतींचं नाव घेऊन तुम्ही जर दिल्ली दरबारी झुकून 5 TMC पाण्यावरचा हक्क सोडत असाल तर उद्या गावागावातली सगळी मंडळी या पाण्याचा हिशेब राज्य सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना झी मीडियाच्या माध्यमातून आपण ही बाब समोर आणली आहे. लोकांनी आता सरकारला या सगळ्या संदर्भामध्ये सवाल विचारला पाहिजे, कारण सर्वप्रथम महाराष्ट्राचं हित जपणाऱ्या किंवा महाराष्ट्राच्यासाठी भांडणाऱ्या नेत्यांची परंपरा या महाराष्ट्राला आहे. जनतेच्या समोर हे आपण सगळं ठेवलेलं आहे. भाजपचे नेते याकडे गांभीर्यानं पाहतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद या माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.